पालघरच्या विविध ठिकाणच्या आगारात कालबाह्य व खिडखिड्या झालेल्या बसेस आता हटविल्या जाणार आहे। यंदाच्या वर्षात जवळपास 50 एसटी बसेस भंगारात काढल्या जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे आणि त्या जागी टप्प्याटप्प्याने नव्याने उपलब्ध होणाऱ्या बस गाड्यांचे नियोजन केले जाणार आहे। पालघर जिल्ह्यातून धावणाऱ्या कालबाह्य व खिडखिड्या झालेल्या एसटी बसेस आता हटविल्या जाणार आहे। या वर्षात जवळपास 50 एसटी बसेस भंगारात काढल्या जाणार आहे। पालघर जिल्ह्यात वसई, अर्नाळा, नालासोपारा, बोईसर, डहाणू, सफाळे, जव्हार, पालघर असे महामंडळाचे एकूण 8 आगार आहेत। या आगारातून ग्रामीण, शहरी व इतर लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात। यातून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात। तर सद्यस्थितीत सर्व आगारात मिळून 435 इतक्या एसटीच्या बसेस आहे। दिवसाला 350 ते 390 इतक्या बसेस सोडल्या जातात, परंतु यातील काही एसटी बसेस जुन्या झाल्याने खिडखिड्या झाल्या आहेत। त्या प्रवासादरम्यान अडचणी देत आहे आणि अडचणी देतात आणि डोकेदुखी सुद्धा ठरत आहे। तर काही वेळा तांत्रिक बिघाड होऊन बस मध्येच बंद पडण्याच्या घटना घडतात। तर चाकं निखळण्याची घटना ही काही दिवसांपूर्वी घडल्याचं दिसून आले। याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता। पालघर जिल्ह्यातील एसटी आगारात 12 व 15 वर्षे उलटून गेलेल्या कालबाह्य झालेल्या अनेक बसेस आहेत। अशा बसेसमधून काही वेळा प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागतो, तर दुसरीकडे खिडखिड्या व भंगार अवस्थेत असलेल्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो। तर अनेकदा या जुन्या झालेल्या बसेसचा ब्रेक लागत नाही, तर घाटात वळण घेताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते। तर काही वेळा या बसेसमध्ये तांत्रिक अडचण निर्माण होऊन बस मध्येच बंद पडतात। अशा वेळी प्रवाशांचा खोळंबा होतो। याशिवाय चालक व वाहक यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो। अशा जुन्या व कालबाह्य ठरलेल्या बसेस आता काढून टाकण्याचा निर्णय पालघर एसटी महामंडळाने घेतला आहे। 2025 याच वर्षात सर्व आगारात मिळून जवळपास 50 कालबाह्य झालेल्या बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत, असे पालघर एसटी विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी सांगितले। तर पालघर एसटी महामंडळ विभागातर्फे असं सांगण्यात येत आहे की पालघर जिल्ह्यातील आगारातून जे प्रवासी प्रवास करतात त्यांना चांगली एसटीची सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे। शहराचे वाढते नागरीकरण यासोबतच आता एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे। दिवसाला सरासरी 1,15,000 इतके प्रवासी प्रवास करीत आहे। यासाठी बसेसची संख्या वाढविणे गरजेचं आहे। आम्ही 120 नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शासनाकडे केली आहे। 20 बसेस मिळाल्या आहेत। यामध्ये वसईत 5, जव्हारमध्ये 10 आणि पालघरमध्ये 5 अशा प्रकारे बस दाखल करण्यात आल्या आहेत आणि आणखीन बस उपलब्ध होतील त्या अन्य आगारात दिल्या जातील असे पालघर एसटी महामंडळ विभागानं सांगितलं आहे।